3 डावा पाय पुढे उजवा पाय मागे. साक्षी जे वजन कमी करते तिचं डाएट पण ती खूप छान पद्धतीने फॉलो करते. सकाळी नाश्त्यामध्ये नाही, कारण की इतक्या वर्षाचं जे वाढलेलं वजन आहे ते आपण 1 ते 2 महिन्यामध्येच कमी करण्याचा प्रयत्न करतो. आपण काय करतो, व्यायाम करताना पहिल्याच दिवशी खूप व्यायाम करून टाकतो आणि दुसऱ्या दिवशी. नमस्ते, जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या साक्षीची वेट लॉस जर्नी सुरू आहे आणि साक्षीचं जे व्यायाम आणि डाएट मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही साक्षी जे व्यायाम करते आणि जे डाएट फॉलो करते ते तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमचं वजन कमी करा. तर साक्षीला आता 1.5 महिना झालेला आहे एक्सरसाइज करून आणि खूप छान पद्धतीने तिने वेट लॉस आणि फॅट लॉस केलेला आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आज आपण जी एक्सरसाइज करून घेणार आहे साक्षीकडनं ती एक्सरसाइज करून घेऊया. तर तुम्ही पण साक्षीसोबत नक्की ही एक्सरसाइज करा. तुमच्या पोटाची, कमरेची, मांड्याची, शिटच्या भागाची चरबी कमी करा. पूर्ण शरीरावरची चरबी कमी करा. चला तर मग व्यायामाला सुरुवात करूया. तर आज साक्षीकडून सूर्यनमस्कार करून घेणार आहे. बघूया साक्षी किती सूर्यनमस्कार करते ते. 1, 2, 3. डावा पाय पुढे उजवा पाय मागे. डावा पाय. हां. पूर्ण स्ट्रेचिंग. पर्वतासन. गुडघे टेकायचे. छातीचा भाग. भुजंगासन. हां. जमलं? पर्वतासन. उजवा पाय पुढे. मानेवरती. पूर्व स्थिती. हां. गुडघे ताठ. हां. हात वरती. नमस्कार. एक सूर्यनमस्कार झाला. तर साक्षी शिकती नवीन आहे ती, त्याच्यामुळे थोडंसं करताना तिला त्रास होतो, तरी ती करते. एक सूर्यनमस्कार झाला. दुसरा 1, 2, 3. आता उजवा पाय पुढे, डावा पाय मागे. उजवा उजवा उजवा. हां हां. ते स्ट्रेचिंग. मानेला ताण द्यायचं. हां. हे पर्वतासनामध्ये तळवे टेकवायचा प्रयत्न करायचे. पूर्ण टाच टेकवायचे. बेंबीच्या भागाला बघायचं. त्याच्यानंतर हळूवार गुडघे टेकायचे. छातीचा भाग. भुजंगासन. हे बघ, हे करते ना असं असं करून घेतलंस तरी चालेल आणि नंतर उठायचं. आता असे असे आता इथं हात आहेत तसेच बघ टेकून बघ. हां हां. तसंच हळूवार पोटावर झोपायचं. हां, झोपायचं. हां. भुजंगासन. शाबास. आलं? हां. पर्वतासनात तळवे टेकवायचे. आता डावा पाय पुढे घ्यायचा. डावा. हां. मान वर समोर. पूर्व स्थिती. मागचा पाय पुढे घ्यायचा. हां. गुडघे ताठ. मान खाली. हात वरती. नमस्कार. तिथे किती झाले? 2 सूर्यनमस्कार झाले. चल, आहे अजून स्टॅमिना. 1, 2, 3. डावा पाय पुढे उजवा पाय मागे. दे ताण मांड्यांना. शाबास. पर्वतासन. टाच टेकवायची मागे. गुडघे टेकायचे. छातीचा भाग, शिटचा भाग वरती ठेवायचा आहे. हां. तसंच झोपायचं पोटावरती. भुजंगासन. शाबास. पर्वतासन. उजवा पाय पुढे. पूर्व स्थिती. मागचा पाय पुढे घ्यायचा. गुडघे ताठ ठेवायचे. हात वरती. नमस्कार. तिथे 3 सूर्यनमस्कार झाले. ओके. चल. 1, 2, 3. उजवा पाय पुढे, डावा पाय मागे. मान वरती. पर्वतासन. टाच टेकवायचे. गुडघे टेकायचे. शाबास. हात तिथेच ठेवायचे. तर छातीचा भाग जमिनीला टेकवायचा. शिटचा भाग वरती ठेवायचा आहे. तसं श्वास घेत. भुजंगासन. पर्वतासन. डावा पाय समोर. डावा. तिकडचा डावा. स्ट्रेचिंग. पूर्व स्थिती. हात वरती. नमस्कार. 4 सूर्यनमस्कार झाले. ओके.
घेऊया परत. 1 2 3 डावा पाय समोर, उजवा पाय मागे. गुड. आणि वरती. चले पर्वतासनामध्ये. चला गुडघे टेका. छातीचा भाग, शीटचा भाग वरती ठेवायचा. जमिनीला. बरोबर. भुजंगासन. गुड. पर्वतासन. उजवा पाय समोर. पूर्व स्थिती. हात वरती. नमस्कार स्थिती. 5 झाले. गुड. परत घेऊया. आहे स्टॅमिना. 1 2 3 उजवा पाय समोर ठेवायचा, डावा पाय पाठीमागे. पूर्ण स्ट्रेचिंग द्यायचं मांडीला. चले पर्वतासनामध्ये. गुड. आता काय करायचं? काय करायचं सांग? त्याच्यानंतर गुडघे टेकायचे. शाबास. त्याच्यानंतर छातीचा भाग, शीटचा भाग. गुड. भुजंगासन. शाबास. पर्वतासन. काय हे? पर्वतासन. आता कोणता पाय समोर येणार? डावा. गुड. चल, हे डावा पाय. शाबास. मागचा पाय पुढे, हात वरती. नमस्कार. शाबास. जमलं ना? आता न सांगता मी करतो बरोबर. चल का, एक 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 काउंट करते. एक मी. आता 6 झालेत आपले. आता 2 मी सांगतो तसं, म्हणजे तू 1 ते 12 पर्यंत काउंट करते मी. तुला जसं आठवेल तसं कर, म्हणजे सूर्यनमस्कार तुला परफेक्ट जमेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 पाय लक्षात ठेवायचा कोणता समोर घेतला होता. 10 मागचा पाय पुढे. 11 आणि 12. शाबास. 7 झाले. सूर्यनमस्कार करताना शेवटी कोणता पाय समोर आला? उजवा. मग संपवताना जो पाय समोर आला ना, त्या पायाने काय करायची? सुरुवात करायची. मग उजव्या पायाने सुरुवात करणार आहे. 1 2 शाबास. 3 4 नाही ना, उजवा पाय समोर येणार. गुड. 5 6 7 8 9 डावा. बरोबर. 10 11 आणि 12. रिलॅक्स. 8 झाले. बस. होणार परत. बस ना, थकली. घाम आला. 8 सूर्यनमस्कार मी चालतंय. रिलॅक्स. मोठा श्वास घे. फुंकर सोडून द्यायचं. रिलॅक्स. पूर्ण मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचं. जमतील आता सूर्यनमस्कार. थोडी थोडी जमतील. ओके. आता काय करायचंय? आता पोटाची चरबी राहिलेली आपली, मांड्यांची चरबी आहे. मग ती चरबी कमी करण्यासाठी हात वरती घ्यायचा आहे, आणि आपला जो पाय आहे, उजवा पाय आहे, तो जितका वरती येईल आपला तितका वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 शाबास. म्हणजे मांड्यांची, शीटच्या भागाची आणि पोटाची चरबी कमी होणार. किती किती काउंट करणार आहे? तितके काउंट करायचे. 20. गुड. एका पायाचे 20, एका पायाचे 20, असे 40. हळूहळू घ्यायचंय फक्त. एक्सरसाइज करताना गडबड करायची नाही. त्याच्यानंतर दम लागला का मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडायची. तर मैत्रिणींनो, साक्षी जे वजन कमी करते, तिचं डाएट पण ती खूप छान पद्धतीने फॉलो करते. सकाळी नाश्त्यामध्ये मटकी, पोहे, उपीट, त्याच्यानंतर स्मूदी आहे, चिया सीड स्मूदी आहे, ती ॲड करते. तर तिचं जे डाएट आहे ते तिने छान वजन कमी केल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तरी काही छोट्या छोट्या टिप्स मी देतच असते डाएटचे तुम्हाला. साक्षी जे फॉलो करते ते, तर तुम्ही त्या नक्की फॉलो करा. 20 झाले ना? आता पुढचं.
तर साक्षीचं जे टार्गेट आहे तिला तिच्या भावाच्या लग्नापर्यंत तिला छान घागरा घालायचा आणि तिचं वजन कमी करायचं तिला. त्याच्यामुळे ती वजन कमी करते खूप छान पद्धतीने. आणि आता 1.5 महिना झालेला आहे. फास्ट फूड, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ, तळलेले जे पदार्थ आहेत ते साक्षी खात नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जर समजा वजन कमी करत असाल तर साक्षी जसं डाएट फॉलो करते तसं फॉलो करून बघा. हळू. रिलॅक्स. किती झाले? 40. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचा. घे मोठा श्वास. फुंकर सोडायचा. चालतंय. आता जो कमरेचा भाग आहे तोच कमरेचा भाग चरबी कमी करण्यासाठी पूर्ण स्ट्रेचिंग द्यायचं. एका बाजूने कंबर वाकवायची. कानाच्या वरनं हात न्यायचा. एका बाजूने 30 वेळा, एका बाजूने 30 वेळा, असं 60 वेळा करायचं. पूर्ण स्ट्रेचिंग द्यायचंय. जितकं तू कमरेला इथे ताण देणार तितकं कमरेची पोटाची चरबी कमी होणार. तुमचं जर कमरेचा जो घेर आहे तो वाढलेला असेल तर ही एक्सरसाइज 30-30 वेळा, एका साईडने 30 वेळा, एका साईडने 30 वेळा. तर साक्षीचा आता 1.5 महिना सुरू आहे एक्सरसाइजचा. त्याच्यामुळे स्ट्रेचिंग वगैरे छान जमतंय तिला. त्याच्यामुळे तिचं काउंटिंग जे आहे वाढवलेलं आहे. तुम्ही नवीन सुरुवात करत असाल तर फक्त 15-15 वेळा करा आणि नंतर हळूहळू शरीराला सवय होईल तसं काउंटिंग जे आहे ते वाढवा. 40 वेळा, 50 वेळा असं एका बाजूचं काउंटिंग वाढवायचं आहे. म्हणजे छान वजन कमी होतं. फक्त रोज 10-5 करून किंवा 20 करून आपला जो फॅट आहे तो कमी होत नाही. हळूहळू एक्सरसाइज वाढवत जायचं, काउंटिंग वाढवत जायचंय. म्हणजे आपल्याला खूप छान पद्धतीने रिझल्ट हा मिळतो. तर साक्षी जे दुपारच्या जेवणामध्ये दहीचा समावेश करते. त्याच्यानंतर बेसनचे धिरडे, हिरव्या मुगाचे धिरडे ती ॲड करत असते. तर तुम्ही पण दुपारी बेसनचे धिरडे, दही, ताक, आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे. तुम्ही ॲड करा. म्हणजे तुमचं जे वजन आहे, फॅट लॉस आहे ते खूप छान पद्धतीने होणार आहे. आणि वजन कमी करताना नेहमी घाई करायची नाही. कारण की इतक्या वर्षाचं जे वाढलेलं वजन आहे, ते आपण 1 ते 2 महिन्यामध्येच कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण तसं न करता हळूहळू वजन कमी करण्याचा प्रयत्न करायचा. सर्व खाऊन पिऊन वजन कमी केलं तर तुम्हाला ते नंतर जर समजा तुम्ही ज्यावेळेस रेग्युलर जेवण करायला लागला, नाश्ता करायला लागला, त्यावेळेस ते वजन वाढत नाही मेन गोष्ट. त्याच्यासाठी घरामध्ये जे पदार्थ आहेत ते खाऊन पिऊन वजन कमी करायचं. फक्त त्याच्यातलं तेल, मीठ, साखरेचं प्रमाण कमी करून बाहेरचे जे फास्ट फूड आहे, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ याच्यावर खरी कंट्रोल मिळवायचा आहे. पण घरामध्ये तुम्ही जितकं जे अन्न बनवताय, सात्विक आहार बनवताय, ते नक्की तेच खा आणि ते खाऊन पिऊन वजन कमी करा. आणि आता साक्षीचा 1.5 महिना एक्सरसाइज झाल्यानंतर तिची भूक कंट्रोलमध्ये आलेली आहे. आणि भूक कंट्रोलमध्ये आल्यानंतर तिला इच्छा असूनही ती जास्त जेवण करू शकत नाही. म्हणून तुम्हाला जर समजा तुमची भूक कमी करायची असेल तर तुम्ही एक्सरसाइज करा, हेल्दी आहार घ्या. म्हणजे तुमची जी भूक आहे ती 1 ते 1.5 महिन्यामध्ये खूप छान पद्धतीने कमी होते आणि नॅचरल पद्धतीने भूक कमी होते. त्याच्यामुळे सुरुवातच जर समजा डाएट आणि व्यायामची केली आणि लगेच तुम्ही जेवण कमी केलं तर तुम्हाला अशक्तपणा येणार. म्हणून सुरुवातीपासूनच डाएट जे आहे, जेवण जे आहे ते कमी करायचं नाही. पोटभर खायचं. दोन्ही पण. पोटभर खायचं आणि 1 ते 1.5 तास एक्सरसाइज करायची. दिवसभर ॲक्टिव्ह ठेवायचं स्वतःला. आणि साक्षी 4 ते 5च्या दरम्यान रनिंगसाठी पण जाते तिच्या भावासोबत. तिचे घरचे पण सपोर्ट करतायत तिला. आणि ती रनिंग करण्यासाठी जाते अर्धा तास तरी तरी रनिंग करते ती. म्हणजे योगा, व्यायाम पण करते. त्याच्यानंतर ती रनिंग पण करते. कारण की शरीराला जितकं ॲक्टिव्ह ठेवलं तुम्ही, तितकं तुमचं वजन काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि दिवसा झोपायचं नाहीये. साक्षी दिवसा झोपते? नाही झोपत. शाबास. साक्षी दिवसा झोपत नाहीये. सुरुवातीला झोपत होती. झोपत होती ना? झोपच नाही. बरं. तर साक्षी दिवसा झोपत नाही. तुम्ही जर दिवसा झोपत असाल तर दिवसा झोपू नका. कारण की मग आपण जर दिवसा झोपलं आणि दिवसा झोपल्यामुळे आपलं वजन खरंच वाढतं. त्याच्यामुळे दिवसा झोपू नका. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचा. घे मोठा श्वास. फुंकर. चालतंय. पायामध्ये अंतर घेऊन आणि आपला विरुद्ध हात विरुद्ध पायाला टच करायचा. ही एक्सरसाइज घेऊन घे. किती वेळा घेणार? पण हळू, 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 हळू. पायामध्ये अंतर घे आता. घे पायामध्ये अंतर. हं, हात वरती. पाठ पूर्ण ट्विस्ट करायची आहे. हां. दुखतंय का तुझं कुठं? कुठं दुखतंय? पाय दुखताय. बरं, बरं. चालतंय, चालतंय. पाय दुखणारच आहे.
कारण की एक्सरसाइज जसं जसं आपण वाढवतो तसं तसं आपले पाय दुखतात, पेन करतात. गरम पाण्याने अंघोळ करून घ्यायची छान. तर तिचे जे मांड्या आहेत हे दुखतायत एक्सरसाइज करून आणि दुखतातच आणि दुखल्याशिवाय कमी होत नाही आपल्या पण शरीराची चरबी. त्याच्यामुळे माघार घ्यायची नाही. तर तिचं पाय वगैरे दुखताय पण तरी ती एक्सरसाइज करतीये. त्याच्यासाठी तुमचं पण जर समजा व्यायाम करून शरीर, अंग दुखत असेल, मांड्या दुखत असतील, पाय दुखत असतील, तर काळजी करायची नाही. फक्त अंघोळ करताना गरम पाण्याने शेकून घ्यायचंय चांगलं अंग. म्हणजे ते थांबणार आहे. चल 20-20 30 झाले पुढचे. तर 30 केलेलं आहे साक्षीने. त्याच्यानंतर परत 30 करून घे. मग बैठे घेऊया. हां. आपण काय करतो व्यायाम करताना पहिल्याच दिवशी खूप व्यायाम करून टाकतो आणि दुसऱ्या दिवशी आपलं अंग दुखायला लागतं. मग परत आपण घाबरतो. अंग दुखतंय म्हणून आपण व्यायाम करत नाही. तसं करायचं नाही. नवीन सुरुवात करत असाल तर सुरुवात हळू करायची. प्रत्येक एक्सरसाइजचं काउंटिंग हे 10 ते 20 वेळा करायचं. झाले 30-30. तर साक्षीने 30-30 असे 60 वेळा केलेलं आहे ही एक्सरसाइज. तुम्ही पण सुरुवात करत असाल तर पहिल्यांदा 20-20 वेळा करा. त्याच्यानंतर हळू काउंटिंग वाढवा. आता रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा. नंतर सोडून द्यायचं. की मोठा श्वास नंतर सोड. बस. चालते बस. रिलॅक्स करायचं आहे. मोठा श्वास घेऊन फुंकर सोडून द्यायचं. चालतं. हात वरती. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत आपलं डोकं जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचा. श्वास घेत मानवरती. परत श्वास सोडत डोकं जमिनीला टच करायचं आहे. चल 20 वेळा घे. पोटाची चरबी दाबायची आहे. पोट छान दाबलं जातंय. त्याच्यानंतर गॅसचा वगैरे त्रास होत असेल किंवा पित्त वगैरे होत असेल तर ह्या एक्सरसाइजने ते पण जो त्रास आहे तो कमी होतो आपला. मैत्रिणींनो, वजन कमी करताना व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता साक्षीला 1.5 महिना कंप्लीट होत आलेला आहे व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवून. म्हणून तिच्यामध्ये छान फरक दिसायला लागलेला आहे. जर समजा तिने मध्ये सोडून दिलं असतं तर तिला वजन तिचं कमी झालं नसतं, फॅट लॉस झाला नसता. त्याच्यासाठी तुम्ही हप्त्यातून 5 दिवस तरी एक्सरसाइज केली पाहिजे. वॉकिंग केलं पाहिजे. म्हणजे तुमचं वजन कमी होणार आहे. आणि स्वतःला कमीत कमी 3 महिने तरी द्यायचे आहेत वजन कमी करण्यासाठी. बऱ्याच वेळा आपण काय करतो 1 ते 2 महिन्यामध्येच वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि वजन कमी होत नाही म्हणून नाराज होतो. तर तसं करायचं नाही. 3 महिने द्या स्वतःला अगोदर आणि त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये बघा तुम्हाला छान रिझल्ट मिळेल. त्याच्यानंतर परत तुम्ही वजन कमी कराल 3 महिन्यानंतर. म्हणजे सुरुवातीला तर 3 महिने द्या. त्याच्यानंतर राहिलेलं जे वजन आहे तुम्ही आपोआप 3 महिन्यानंतर परत 3 महिने तुम्ही असे कमी करणार. म्हणजे असे स्वतःला 6 महिने द्यायचे. पण सुरुवातीला 3 महिने द्या अगोदर. 3 महिन्यामध्ये बघा तुमचं किती किलो वजन कमी होतंय. त्याच्यानंतर परत 3 महिने द्या. चालतंय. 20 झाले? मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचा. घे मोठा श्वास. फुंकर सोड. आता आपला उजवा हात डाव्या मांडीच्या इथे ठेवायचा आहे. द्यायचं कमरेला खाली हात जमिनीला पाठीमागे ठेवायचं. 1 परत समोर ठेवायचा डावा हात. 2 दे पिळचं. 3 शाबास. 4 चल कर. पूर्ण पिळ द्यायचा. गुड. खूप सोप्या एक्सरसाइज आहेत की ते आपण बसून पण करू शकतो आणि बसून आपण एका जागेवर बसून आपल्या शरीरावरती पूर्ण शरीरावरती चरबी कमी करू शकतोय. फक्त एक्सरसाइज करण्यासाठी स्वतःला वेळ काढलं पाहिजे. मन मागे. हां. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचा. आता कशी एक्सरसाइज घेणार? आता डावा हात कसा घेणार पण? हां. चालतंय. हं, हं. समोर. मन मागे. गुड. हं, हं. चल. पूर्ण कंबर पिळायची. पोटाची आणि कमरेची छान चरबी कमी होणार आहे. आहे का नाही मैत्रिणींनो? सोपी एक्सरसाइज आहे. काहीच अवघड नाहीये.
फक्त आपण करायला पाहिजे, वेळ देऊन केलं पाहिजे. म्हणजे आपलं जे वजन आहे ते पण कमी होतं आणि जरी तुमचं वजन वाढलेलं नसेल, तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे हेल्दी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी. म्हणजे आपल्याला कोणताही पुढे जाऊन कोणताही त्रास होत नाही. बीपी, शुगर, इतर शारीरिक त्रास होत नाही. मेन महत्त्वाचं आपलं मानसिक संतुलन चांगलं राहतं. त्याच्यासाठी रोज व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. घे मोठा श्वास, फुंकर सोड, रिलॅक्स. आता काय करायचं? आपला डावा हात जमिनीवरती ठेवायचा. असा उजवा जो हात आहे तो उजवा हात कानाच्या वरनं आणायचा आणि आपल्या डावा हाताला हाताला टच करायचा प्रयत्न करायचा. हा, बघ जमतंय का? जमतंय. मांडी उचलायची नाही. जितकं तुझं मी उचलते का मांडी? नाही. हा, जितकं जाईल तितकंच. मांडी उचलायची नाही. म्हणजे कमरेला ताण बसतोय ना, बस जिथपर्यंत हात पोहोचेल तिथपर्यंत द्यायचं. तर बघा इथे खूप छान पद्धतीने ताण बसतोय कमरेला. तर मांडी उचलायची नाही. हा, मांडी जितकं तुला स्ट्रेचिंग देता येईल तितकंच. जिथपर्यंत हात जाते तिथपर्यंत चालतंय. घे 20 वेळा घे एका बाजूने. एका बाजूने 20 वेळा, एका बाजूने 20 वेळा. तर या धावपळीच्या याच्यामध्ये आपल्याला कामामधून वेळ मिळत नाही व्यायाम करण्यासाठी. पण 1 तास तरी स्वतःसाठी काढा. नाहीतर मग नंतर आजारपण आपल्यासाठी वेळ काढतात आणि हळू-हळू आजारपण येतात आणि त्याच्यानंतर आपण जागे होतो, की आता व्यायाम केलं पाहिजे. आजारपण येण्या अगोदर आपण व्यायाम केले पाहिजे. म्हणजे आजारपण येणारच नाही. आजारपण आपल्यापासून 4 हात लांब राहतील. त्याच्यासाठी अगोदरपासूनच व्यायामाला सुरुवात करा. हेल्दी आहार घ्या. म्हणजे तुमचं आरोग्य पण खूप छान तंदुरुस्त राहणार आहे. गुड. आता विरुद्ध बाजू. मांडी उचलायची नाही. हां. हं. चल कर चल. पूर्ण स्ट्रेचिंग द्यायचंय. खूप छान पद्धतीने तुम्ही एका जागेवर बसून ही एक्सरसाइज करू शकताय. पोटाची आणि कमरेची खूप छान पद्धतीने चरबी कमी होते. छातीची आणि दंडांची पण चरबी कमी होते. जसं साक्षी करते तसं तुम्ही करायचंय. घरी नक्की करा. म्हणजे एका जागेवर बसून तुम्ही तुमच्या शरीरावरची चरबी कमी करू शकताय बघा. तर आज साक्षीने 10 सूर्यनमस्कार सॉरी साक्षीने 8 सूर्यनमस्कार पण केलेले आहेत. तर तिच्याकडनं मी फक्त 2 ते 4 सूर्यनमस्कार करून घेते. तर 8 सूर्यनमस्कार केले. म्हणजे खूप केले तिने सूर्यनमस्कार पण. स्टॅमिना वाढलेला आहे आता व्यायाम करण्याचा तिचा. रिलॅक्स. 20. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचा. घे मोठा श्वास. फुंकर सोड. झालं? चालतंय. रिलॅक्स. त्यानंतर पुढची एक्सरसाइज. दोन्ही हात मांड्यांवरती ठेवायचे. हं? ठीक आहे. हं. हं. 1, 2 पूर्ण पोट. हां. हां. पाठ पूर्ण ताठ ठेवायची. शाबास. एका बाजूने 10 वेळा, एका बाजूने 10 वेळा. पूर्ण कंबर, पोट पूर्ण स्ट्रेचिंग दे. पोट पुढे गेल्यानंतर दाबायचं एकदम मस्त. हां. छान. त्याच्यानंतर हां, त्या डाव्या बाजूने झालं. त्याच्यानंतर उजव्या बाजूने. कसं करणार? शाबास. आता जर समजा पीसीओडी, पीसीओएसची समस्या असेल किंवा पोटातली काही समस्या असेल, गॅस वगैरे होत असतील, पचनक्रिया जर समजा मंदावलेली असेल, तर ह्या एक्सरसाइज खूप फायदेशीर आहेत. तुम्ही नक्की करा आणि कमीत कमी 45 मिनिटं किंवा 1 तास तरी एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करा. झालं? रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचा. परत एकदा घे मोठा श्वास. रिलॅक्स. फुंकर सोडायचा. चालतं. करायचं साईडला. बघ जमते का? आता तुम्हाला नवीन असाल आणि तुम्हाला ही एक्सरसाइज जमत नसेल तर सरळ पाय समोर ठेवायचे जमिनीवरती, परत मागे घ्यायचे. जमिनीवरती ठेवायचे, मागे घ्यायचे. जमिनीवरती घ्यायचे, मागे घ्यायचे. कारण की साक्षीला आता सवय झालेली आहे त्याच्यामुळे ती तशी एक्सरसाइज करू शकते. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करायची आणि साईडला पण तुम्ही पाय ठेवायचे, असे जवळ घ्यायचे, परत साईडला ठेवायचे, असे जवळ घ्यायचे. 10 झाले. अरे वा गुड. आता विरुद्ध बाजू. असे एका बाजूचे करून घ्यायचे जसं साक्षी करते तसं.
आणि खूप छान आहे साक्षीचं मोटिवेशन तुमच्यासाठी. वजन कमी करण्यासाठी जे व्यायाम करते साक्षी ते. तुम्ही ते साक्षी जसं करते तसं केलं ना, तर 3 महिन्यामध्ये खूप छान तुमचं वजन कमी होणार आहे. त्याच्यासाठीच मी साक्षीची जी वेट लॉस जर्नी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. तर रिलॅक्स. 10 झाले? अरे वाह! मस्त. मोठा श्वास घ्यायचा. हुंकर सोडून द्यायचं. झोप पाठीवर. घे परत एकदा. परत एकदा. आता साक्षी इथे लागोपाठ पाय वर खाली करतीये दोघं पण. तर तुम्ही सुरुवात करत असाल तर कमरेखाली हात ठेवायचे. त्याच्यानंतर एक पाय वरती करायचा आहे, एक पाय खालीच ठेवायचा आहे. नंतर तो जो वरती घेतलेला पाय जमिनीवरती घ्यायचा आहे, ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा पाय उचलायचा आहे. त्याच्यानंतर सायकल घ्यायची. सायकल कशी घेणार? 1, 2, 3, 4. हां. सायकल पुढे, 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 पुढे. हां. 40 वेळा. हं, हं. तर मांड्यांची, पीठची भागाची आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी सायकल घ्यायची आहे. जसं आपण सायकल चालवतो तसं. रिलॅक्स. झाले? 40 केले. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. हुंकर सोडून द्यायचं. हां. आता कसं केलं सायकल पोटाकडून असं केलं ना. आता विरुद्ध बाजू करायची. कसं केलं तुम्ही? हां. तसे केले ना? हां. आता असं केलं ना तुम्ही अगोदर. हां. त्याच्यानंतर आता असं करायचं. कळलं? हां. असं करायचं. म्हणजे पाय पुढे घ्यायचा नंतर मागे घ्यायचा. अगोदर काय घेतलं होतं गुडघा? मागे घेतला होता. हां. पाय हां. शाब्बास. अशी सायकल घ्यायची 40 वेळा. हं. 40 चालतंय. तर सायकल झालेली आहे साक्षीची 40-40 असं 80 वेळा केलेलं आहे तिने. कारण की तिच्या मांड्यांचा भाग जास्त आहे. शीटच्या भागाचा जो शीटचा भाग आणि मांड्या जास्त आहेत ना तिच्या त्याच्यामुळे मांड्यांची आणि शीटच्या भागाची एक्सरसाइज जास्त केली. घाम आलाय. रुमाल आहे का? घे. आणि बघा इतके सारे एक्सरसाइज केल्यानंतर जो घाम येतो ना खरंच त्याने आपला फॅट लॉस छान होतो आणि ते भरपूर घाम येतो तिला एक्सरसाइज करताना. तर तुम्ही ह्या एक्सरसाइज केल्या तर तुम्हाला पण नक्कीच घाम येणार आणि तुमचा जो फॅट आहे तो कमी होणार. मग त्याच्यासाठी तुम्ही एक्सरसाइज केल्या पाहिजे, हेल्दी डाएट फॉलो केलं पाहिजे. बरोबर आहे ना साक्षी? साक्षी बरोबर आहे म्हणते. तर साक्षी लहान आहे, तिचं वय पण लहान आहे. तरी ती वजन कमी करते तिच्या वयाच्या याच्यानुसार. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडायचा. आता ॲप्स एक्सरसाइज. आता कसं आहे माहिती का वरच्या पोटाची चरबी आपल्याला कमी करण्यासाठी आहे ना आपण ही एक्सरसाइज घेतो. हां चल. हात वरती करायचंय. आता तुझं तुझं उठ आता जितकं उठता येईल तितकं. हां तुझं तुझं 10-10चे असे 30 म्हणजे 3 सेट कर म्हणजे 10-10 30 वेळा कर असं. हां आता जसं उठता येईल तसं जास्त उठण्याचा प्रयत्न करायचा. हां पाठ उचलायची 2. हां याने काय होतं माहिती का आपली पोटाची आणि ओटीपोटाची चरबी पूर्ण दाबली जाते. तर आता साक्षीचं बऱ्यापैकी उठती ती पाठीमागनं. तर सुरुवातीला थोडंफार उठता येत होतं तिला. अगोदरचे व्हिडिओ बघा तुम्ही. 10 झालेले आहेत. 10-10चे असे 3 सेट करते ती म्हणजे असं 30 वेळा करते. तुम्ही नवीन करत असाल तर तुम्ही फक्त किती वेळा करायचंय? 10 वेळा करायचंय. रिलॅक्स. जर समजा तुम्हाला जमत नसेल तर असं उशी वगैरे घ्या पाठीखाली. हां तर थोडंसं अजून. हां असं पाठीखाली उशी घ्या आणि त्याच्यानंतर उठण्याचा प्रयत्न करा. उशी घ्या शक्यतो. सध्या माझ्याकडे टेडी सापडला, उशी नाहीये.
आणलेली मी. हां चालते की. हां असे 10 करून दाखव. हां हां असं घ्यायचंय 10. म्हणजे तुम्हाला जमत नसेल तर मान नको टेकू खाली, काही नाही. हां तिथूनच घे. हां तिथूनच घे. ते पूर्ण नाहीये ना. हं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकताय. साक्षीने करून दाखवलंय. ते डेमो म्हणून मी दाखवलं तुम्हाला फक्त. चालतंय. मोठा श्वास घे. फुंकर सोड. रिलॅक्स. खाली सरक. सरक. हं. चालतंय. मोठा श्वास घे. फुंकर सोड. थोडा वेळ रिलॅक्स हो. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज. एक्सरसाइज करताना नेहमी गडबड करायची नाही. हळू-हळू एक्सरसाइज करायचे. त्याच्यासाठी स्वतःसाठी वेळ ठेवायचाच आहे दिवसातून 1 तास तरी. त्यावेळेस डिस्टर्ब होणार नाही तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा. त्यावेळेस करायचे. कारण की गडबडीत जर एक्सरसाइज करायला गेलं, तर कुठेतरी स्नायूंना क्रॅम्प येणार, स्नायू दुखावले जाणार आणि तुम्हाला परत त्रास होणार. त्याच्यामुळे एकदम शांततेत एक्सरसाइज करायची आहे. रिलॅक्स अशी. चल ये पोटावरती आता. तसंच झोपलीस तरी चालेल. हं. चालतंय. आता आपले भुजंगासन झालेले आहेत. हां, सूर्यनमस्कारामध्ये. चालतंय? आता काय करायचे पर्वतासन आणि भुजंगासन पण झालेलं आहे. पण थोडेसे पर्वतासन आणि भुजंगासन म्हणजे 10 करून घेऊया लागोपाठ. हां, चालतंय. भुजंगासन, मोठा श्वास घेत भुजंगासन घ्यायचं. परत पर्वतासनामध्ये यायचं. चल ये पर्वतासनामध्ये. हां, पूर्ण स्ट्रेचिंग. हां, हां. चल घे आता पर्वतासन. ओटीपोटाची चरबी छान कमी होते. हां, हां. आता गुडघे टेकायचे नाही. शाबास. चल घे पर्वतासन 1. पाय तिथेच असू दे. पाय तिथेच असू. सटकताय का? हळू वर कर. 2. हळू-हळू करायचं. हं, ते ताण. शाबास. हां, टाच टेकवते ना. 3. साक्षी आता खूप छान पद्धतीने करतीये. तिला सवय झालेली एक्सरसाइजची. त्यामुळे रिलॅक्स. किती झाले? 5 झाले. गुड. बस. रिलॅक्स. चल गुडघे टेक. हां, पूर्ण शरीर टेक आता. 5 केले ना? हां, झोप पोटावरती आता. रिलॅक्स कर. उजवा गाल जमिनीला, साईडला हात, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडायचा. तर साक्षीकडनं 5 झालेले आहेत. कारण की अजून तिचं मांड्यांचा शिरच्या भागाची चरबी आहे त्याच्यामुळे स्टॅमिना फक्त 5 होता तिचा 5 करण्याचा, आहे ना? 5 वेळा केलेली एक्सरसाइज तिने. तर तुम्ही पण सुरुवातीला 1 किंवा 2 वेळाच करा बघा. ती आता 1.5 महिना झालाय तिला एक्सरसाइज करून सुद्धा. तिने फक्त ही एक्सरसाइज 5 वेळा केली. म्हणजे तिचा स्टॅमिना फक्त 5 वेळा करण्याचा आहे. त्याच्यासाठी तिने 5 वेळाच केलंय. त्याच्यामुळे तुमच्या शरीराची ताकद, स्टॅमिना किती आहे त्याच्यानुसारच एक्सरसाइज करायची आहे. बळजबरी एक्सरसाइज करायची नाही. शरीराला त्रास द्यायचा नाही. नाहीतर तुम्हाला स्नायूंना जास्त दुखापत होणार. चालतंय. रिलॅक्स असते. चतुर्दंडासन. बघूया किती काउंट होतंय ते. हं? काउंट करू मी. शिरचा भाग खाली बाळा. खाली. घे खाली. खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. पायामध्ये अंतर घ्यायचं. तर गुडघे फोल्ड कर. धनुरासन घ्यायचंय. हां, घे गुडघे फोल्ड कर. अजून पायामध्ये घे अंतर कर. हां. आता जो पाय हातामध्ये येत नाहीये ना, हात पकडता येत नाही ना, तो पकड अगोदर बरं. इकडचा ना? हां, चल पकड. हां, पकड. हां, शाबास. हां, हं, हां. आला का तो? बघ. जमलं व्यवस्थित? काल जमत नव्हतं, आज व्यवस्थित धनुरासन पकडलेलं आहे. तर मैत्रिणींनो, धनुरासन ज्यावेळेस करतो आपण, त्यावेळेस सुरुवातीला जमत नाही. तर साक्षी आता 1.5 महिन्यानंतर म्हणजे 45 दिवसानंतर तिला धनुरासन जमलेलं आहे.
दोन्ही हातांनी पाय पकडता येत नाही कारण की मांड्यांची शिरच्या भागाची चरबी कमी झाल्यानंतर तिला व्यवस्थित धनुरासन पकडता आलंय आता. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. चल घे. पायाने हात मागे खेचायचे. हाताने पाय नाही खेचायचे, पायाने हात मागे खेचायचे. म्हणजे खूप छान धनुरासन होतंय. त्याच्यानंतर मान वरती करायची. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडायचे. हात तसेच धरून ठेव. आता चल मांड्या जवळ घे, पाय जवळ घे. हां. आता रोलिंग काल केलं बघ आपण, साईड रोलिंग. शाबास. दे हेलकावा शरीराला. हां. हां. म्हणजे याने काय होणार आहे, पोटाची चरबी लाटली जाते, ती पण कमी होते आणि पोटातले गॅस पण कमी होतात. सोड सोड चालतंय. रिलॅक्स. रिलॅक्स. ये उठून बालासनामध्ये. हं. बालासन. टेकव. हं. हं. रिलॅक्स. तर अशा पद्धतीने एक्सरसाइज आजची पूर्ण झालेली आहे. शेवटला तुम्ही बालासन करायचंय. शांत व्हायचं, शरीराला शांत करायचंय. त्याच्यानंतर प्राणायाम करायचंय तुम्ही.